शिक्षक पात्रता परीक्षेसाठी खूप अभ्यास केला जातो, पण निकाल मात्र हवा तसा लागत नाही. स्कोअर 55 ते 75च्या मध्येच कुठेतरी अडकून राहतो. असं का होतं? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि हो, या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा मार्गही समजून घेणार आहोत. ही भावना खूप उमेदवारांची आहे, अगदी मनातली गोष्ट आहे ही. एवढी मेहनत करूनही जेव्हा निकाल हाती लागत नाही तेव्हा साहजिकच निराशा येते. पण थांबा, एक गोष्ट लक्षात घ्या. समस्या कदाचित मेहनतीत नाहीये, तर पद्धतीत आहे, आपल्या रणनीतीमध्ये आहे. चला तर मग याच मुख्य प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही गोष्ट प्रयत्नांच्या कमतरतेची नाही, तर चुकीच्या दृष्टिकोनाची आहे. यामागची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय, हेच आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. गंमत म्हणजे या अपयशामागे अनेकदा फक्त 2 मोठ्या चुका दडलेल्या असतात. आणि एकदा का या चुका लक्षात आल्या की यशाचा मार्ग खूप सोपा होऊन जातो. चला बघूया यातली पहिली मोठी चूक कोणती आहे. हो, अनेक जण हीच चूक करतात. यशस्वी झालेल्यांचे नोट्स मिळवायचे आणि ते वाचायला सुरुवात करायची. पण खरं सांगायचं तर हा एक मोठा सापळा आहे, जो आपल्याला यशापासून उलट दूर घेऊन जातो. हे एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका मोठ्या विस्तृत उतार्याचा मी 4-5 ओळींमध्ये सारांश काढला. आपल्याला जास्त चांगलं कुठून समजेल? तो पूर्ण उतारा वाचून की फक्त तो छोटासा सारांश वाचून? साहजिकच पूर्ण उतारा वाचून. दुसऱ्यांच्या नोट्स वापरणं म्हणजे नेमकं हेच आहे, फक्त सारांश वाचण्यासारखं. यामुळे विषय तर कळतो नाहीच, पण प्रश्नांचं उपयोजन करण्याची आपली क्षमताही विकसित होत नाही. हे वाक्य कदाचित थोडं कठोर वाटेल, पण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. दुसऱ्याच्या नोट्स म्हणजे त्या व्यक्तीनं खूप काही वाचून समजून काढलेला एक छोटासा निष्कर्ष असतो. फक्त त्या निष्कर्षाच्या आधारावर संपूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणं ही खरंच एक मोठी चूक आहे. आता वळूया दुसऱ्या आणि कदाचित सर्वात मोठ्या गैरसमजाकडे, जो अपयशाचे एक मुख्य कारण ठरतो. तो गैरसमज म्हणजे बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच आपलं CDP ह्या विषयाचं खरं महत्त्व न ओळखणं. काय वाटतं, किती गुणांसाठी असेल हा विभाग? बहुतेक उमेदवारांना वाटतं की याचं उत्तर त्यांना माहीत आहे, पण ते उत्तर अर्धवट असतं. साधारणपणे सगळ्यांनाच वाटतं की CDP हा विषय फक्त 30 गुणांसाठी आहे. आणि इथेच तर सगळ्यात मोठी चूक होते. आपण या विषयाकडे फक्त 30 गुणांचा विषय म्हणून पाहतो. आश्चर्य वाटलं ना? पण हेच खरं आहे. CDPचा खरा प्रभाव संपूर्ण परीक्षेवर तब्बल 75 गुणांचा असतो. म्हणजे विचार करा, एकूण गुणांपैकी अर्धे गुण याच एका संकल्पनेवर अवलंबून आहेत. तर मग हे 75 गुण येतात तरी कुठून? 30 गुण तर थेट CDP विभागाचे असतात. पण उरलेले गुण? मराठी, हिंदी, गणित आणि परिसर अभ्यास या प्रत्येक विषयात 15 गुणांचे प्रश्न हे त्या विषयाच्या अध्यापनशास्त्रावर विचारले जातात. आणि या सगळ्या अध्यापनशास्त्राचा पाया तो CDPच आहे. म्हणजे CDP हा फक्त एक विषय नाही, तर तो संपूर्ण परीक्षेचा आत्मा आहे. यशस्वी होण्यासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा बदल करायचा आहे, तो म्हणजे ज्ञान आणि उपयोजन यातला फरक समजून घेणं. या 2 प्रकारच्या परीक्षांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे उदाहरण बघा, यातून सगळं स्पष्ट होईल. एक परीक्षा विचारते की काय माहीत आहे, तर दुसरी परीक्षा विचारते की जे माहीत आहे त्याचा वापर कसा करणार. CTET ही फक्त ज्ञानाची परीक्षा नाहीये, तर ती शिकवण्याच्या कौशल्याची परीक्षा आहे. याचाच अर्थ CTETसाठी फक्त माहिती गोळा करून चालणार नाही. ती माहिती विद्यार्थ्यांना कशी समजावून सांगाल, वर्गामध्ये तिचा उपयोग कसा कराल, हे सिद्ध करावं लागतं. आणि हेच तर अध्यापनशास्त्र आहे. बरं, आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की अपयश का येतं. आता बोलूया की यशस्वी कसं व्हायचं. त्यासाठी एक अगदी स्पष्ट आणि कृतिशील योजना पाहूया. ही 70 दिवसांची योजना खूप सोपी आणि सरळ आहे. पहिले 55 दिवस फक्त संकल्पना समजून घ्यायच्या आणि स्वतःच्या नोट्स काढायच्या. आणि शेवटचे 15 दिवस फक्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासाच्या वेळी सराव नाही आणि सरावाच्या वेळी अभ्यास नाही. आता उजळणीसाठी एक स्मार्ट पद्धत. संपूर्ण विषय पुन्हा पुन्हा वाचण्याऐवजी सराव चाचणीमध्ये ज्या भागांवर जे प्रश्न चुकले आहेत, फक्त तेवढ्याच भागांचा पुन्हा अभ्यास करा.
समजा सराव चाचणीत आपले प्रश्न फक्त पियाजे आणि वायगॉत्स्की या 2 सिद्धांतांवर चुकले असतील, मग अख्खा CDP विषय पुन्हा वाचण्यात वेळ का वाया घालवायचा? त्याऐवजी फक्त ते 2 सिद्धांत पुन्हा व्यवस्थित अभ्यासा. यामुळे वेळही वाचेल आणि अभ्यास अधिक प्रभावी होईल. आणि परीक्षेच्या दिवशी एक छोटीशी पण खूप प्रभावी युक्ती वापरायची. पेपरची सुरुवात नेहमी मराठी आणि हिंदीच्या उतार्यांपासून करा, कारण त्या प्रश्नांची उत्तरं तिथेच दिलेली असतात. हे सोपे गुण आधीच पदरात पाडून घेतले की आत्मविश्वास वाढतो आणि पेपरची सुरुवात एकदम छान होते. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे? यशासाठी नेमका कोणता दृष्टिकोन ठेवायला हवा? या परीक्षेचा मूळ उद्देश हाच आहे. ती आपली स्मरणशक्ती नाही तपासत, तर एक शिक्षक म्हणून ज्ञानाचं उपयोजन कसं करता येईल हे पाहते. ही एक गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी तयारीची दिशा आपोआप योग्य होईल. आणि जाता जाता एक विचार, जर आपण प्रत्येक गोष्ट फक्त लक्षात ठेवण्यासाठी नाही, तर तिचा वापर कसा करता येईल ह्या दृष्टिकोनातून शिकायला लागलो, तर आपल्या संपूर्ण शिक्षण पद्धतीत किती मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकेल, नाही का? याचा नक्की विचार करा.